जेने दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा तूच फेडी परमानंदा श्री सर्वेश्वरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कैवल्यवासी आदरणीय प्रातस्मरणीय विद्या गुरुवर्य बाबांचं या ठिकाणी उभं राहिल्यानंतर प्रत्येक क्षण बाबाचा मला या 7 वर्षातला इथं आज आठवतो आहे. बाबांचं प्रसन्नतेचं जो वर्षा होता तो सुद्धा या ठिकाणी आठवतो आहे. बाबा कदाचित आज नसतील देहाने, परंतु त्यांची प्रसन्नता सदैव माझ्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर विद्या गुरुवर्य वांबोरी येथील साहित्याचार्य आमचे मामाजी कदाचित आज प्रकृती स्वास्थ्यामुळे या ठिकाणी येऊ शकले नाही, तरी पण आज वांबोरीहून सुद्धा त्यांचं अभिष्ट चिंतन माझ्या पाठीशी आहे. अशा 2 गुरुवर्यांना प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतो. आजचा हा गुरुस्मृती पुरस्कार या निमित्ताने आयोजित केलेली ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्य कुलाचार्य रणाईचे येथील बाबाजी, या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर कवीश्वर कुलाचार्य माझे ज्येष्ठ गुरुबंधू कनाशी येथील बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ज्यांची आहे असे परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय लोणखेडा निवासी पातुरकर बाबाजी. सर्वांचे नाव घेऊ इच्छितो, पण वेळेच्या अभावी सर्व आचार्यांना परत एकदा साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या विचाराला मी सुरुवात करतो. हा गुरुस्मृती पुरस्कार मला जो भेटला हे माझं काही कर्तव्य नाही आहे, परंतु आमच्या गुरुजींची प्रसन्नता, त्याचप्रमाणे ज्यांनी मला संन्यास दिला असे आदरणीय परम पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर कैवल्यवासी सांगली निवासी बाबाजी. थोडक्यात सांगायचं तात्पर्य 1982 साली मला आणि सावड्याचे मानेकर बाबा, त्यांचं नाव पहिले सुरेश राज होते, दोघांना या ठिकाणी 1982 साली आमच्या गुरुवर्याने आणून घातलं. दुपारचा वेळ होता 2 वाजेचा आणि परंपरा आहे आश्रमची 12:30 वाजले पंगत संपली की रात्र होऊन जाते, कारण 2:30 वाजता पोथी राहायची. त्यामुळे सर्व झोपलेले होते. 2 वाजता सर्व सांगसूम होती. आम्ही अशा वेळेस आलो या ठिकाणी. मग आमचे बंधू विद्यागुरु बंधू, आता यांना विश्वनाथ मंत्री झाली, राजकुमार शास्त्री लासूरकर, ते या ठिकाणी त्यावेळेस वास्तव्य करत होते. त्यांनी पाहिलं, अरे आपल्या भागातले आहे, आम्हाला पट्टीवर नेलं, पाणी वगैरे पाजलं, पोथी झाली. पोथी झाल्यानंतर बाबांना भेटलो. बाबांना भेटल्यानंतर बाबांनी आम्हाला विचारलं, आपण इथं कशासाठी आला? सांगितलं की आम्ही अभ्यासासाठी आलो. नक्कीच अभ्यास करणार का तुम्ही?
खूप मोठा अंतःकरणात प्रश्न पडला, कारण नेमका संन्यास घेतला आणि या ठिकाणी आलो. काही महानुभाव पंथाचं काही पूर्णपणे माहिती नव्हती. हो म्हटलं. बाबांनी कागद आणि पेन घेतला. खूप पळत परंपरा होती. बाबांनी कागद आणि पेन घेऊन सांगितलं, लिहा की आम्ही अभ्यासासाठी आलो, अभ्यासच करू, दुसरा कोणताही रिकामपणाचा कार्यक्रम करणार नाही. असं बाबांनी त्या काळी 1982 जानेवारी महिन्यात हे लिहून घेतलं. आणि लिहून घेतल्यानंतर आम्ही त्यानंतर जेव्हा पट्टीवर गेलो तर 8 महिने बाबांचा आणि आमचा फक्त घोकापुरता संबंध. बाबाची बोलणंच नाही, कारण बाबा बोलतच नव्हते. फक्त दंडोत करायचा, बाबाला दंडोत घालायचे आणि आपल्या पट्टीवर जायचं. जवळजवळ 8-9 महिना झाल्यानंतर जेव्हा सांगवीला आज्ञा विचारण्याची पाळी आली, बाबा दिवाळीला आम्हाला घरी बोलवलं जायचं का, तेव्हा पहिल्यांदा बाबांशी बोला. विचार करा, 8 महिने बाबा आमच्याशी बोलले नाही आणि बाबा बोलणार नाही म्हणून आमची अंतःकरणात खंत होती. पण आम्ही देवाला विनंती करायचो की अधिकरण प्रसन्न झाला पाहिजे. 8 महिने आम्हाला तपश्चर्या करावी लागली बाबाचा एक शब्द ऐकण्याची की आता तुम्ही जा. हा एकच शब्द बोलले. त्यानंतर परत आलो. असं करता करता 1-2 वर्षांनी बाबांची प्रसन्नता आमच्यावर वाढत गेली. वाढत गेल्यानंतर व्यापार प्रत्येकाकडे वाटून दिले होते. आम्हालाही व्यापार वाटून दिला, दुधाचा व्यापार. नामदेव परजनी नामदेव भाऊ परजनी यांच्या वस्तीवर दूध आणायला जावं. सकाळी 5 वाजता. रस्ता असा होता, सर्व दगड होते, त्याच्यामध्ये सायकलने जायचं. सायकलची कथा तर सांगितलीच, कधी पंक्चर होईल सांगता येत नव्हती. तरीही तो व्यापार आम्ही घेतला. का व्यापार घेतला तो, की एकदा दूध आणून दिलं सकाळी की दिवसभर कोणताही व्यापार नसायचा, म्हणजे अभ्यासाला वेळ बसायचा. तो व्यापार करीत असताना एका दिवशी काय झालं, दुधाला गेलो. येता येता या चळटीवर वर चढतो आहे, रस्ता खराब आहे, मागून म्हैस आली. ही आम्हाला पहिल्यापासून कुजलेली आहे. या म्हैसनं आम्हाला धडक मारली आणि ते दुधाचा हंडा जो होता, असा मोठा हंडा होता पितळी, तो खाली पडला. दूध सांडलं. आता प्रत्येकाने आपला अनुभव सांगितला. आता घरी गेल्यानंतर बाबा गरम होणार, दुधाचे पैसे घेणार. आमच्याजवळ 2 रुपये दक्षिणा भेटायची त्यावेळेस. आता 20-25 लिटर दूध, 20 लिटर दूध बसायचं. काय करावं घाबरत बाबाजवळ आलो. आता सांगावं तर लागणारच आहे. गेलो बाबाजवळ. बाबा बाहेर पलंगावर बसलेले होते. बाबाला वाटलं, बाबा असं असं झालं, काही हरकत नाही. बरं का म्हटल्यावर अंतःकरणात समाधान वाटलं. अरे प्रसन्नतेची चाहूल आहे. बरं का म्हटलं की बाबांचं काम प्रसन्नतेचं राहायचं. आणि काय हरकत नाही, तुम्हाला लागलं नाही ना, नाही लागलं, परत जा दूध घेऊन या. आणि ते दुधाचे पैसे सुद्धा बाबांनी भरले. या पहिली प्रसन्नता बाबांची ही प्राप्त केली. त्यानंतर बाबांनी दुसरी सेवा माझ्याकडे सोपवली, जागल देण्याची. रात्री आम्ही 100-125 लोक होतो. 2-2 जणांची जागल सांगावं लागायचं काम माझ्याकडे राहायचं. आज तुमची. एका दिवशी कधी काय म्हणायचे, एक तर 1.5 ते 1.25 अशी एक रात्र पाळी राहायची. ते कोणीच घेत नव्हतं. नंबरही आला तरी घेत नव्हतं. मग एकदा काय झालं, नंबर आला तुम्हाला कर, तेवढे मी करणार नाही म्हटलं, तुम्हाला करावंच लागेल. मग आमचं झाले थोडे वाद गेले बाबापर्यंत. बाबाला त्यांनी सांगितलं की आम्हाला अशा प्रकारची रात्री जागर करायला लावताय आणि आम्हाला बाबा म्हणे त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला करावंच लागेल. अशा प्रकारचा प्रसन्नतेचा हे. आणि हेच नाही, बाबा जेव्हा पोथी करायचे, वरच्या हॉलमध्ये पोथी राहायची, कधी या हॉलमध्ये पोथी राहायची. पहिले मी होतो तेव्हा जुनं मंदिर होतं, पण 8 महिने बाबा बोललेच नाही. त्यामुळे त्या मंदिरमध्ये फक्त देवपूजा करायचा प्रसंग आला, बाबाकडे जाण्याचा प्रसंग आला नाही. आणि पोथीमध्ये बाबा मध्येच म्हणायचे, बोला मराठे. याचं काय उत्तर आहे? हा शब्द आणि काही कानात गुंततोय. त्या बाबांच्या प्रसन्नता शब्द माझ्या अंतःकरणात 4-5 दिवसातून एकदा तरी म्हणायचे, बोला मराठे. अशा प्रकारचा त्यांचा जो शब्द आहे आणि त्या प्रसन्नतेला खरंच मी जागलो. आणि बाबांची प्रसन्नता आजही आहे. म्हणून हा जो पुरस्कार भेटलेला आहे, हा कदाचित
बाबांच्या नावाने भेटलेला, प्रसन्नतेने भेटलेला, आमच्या गुरुबंधाच्या अन्वयाच्या याच्याने भेटलेला आहे. पहिले तर आमच्या सर्व गुरुबंधूंना हा पुरस्कार समर्पित करतो. त्यानंतर आमचं सांगलीचं मंडळ असो का पुण्याचं मंडळ असो का नागपूरचं मंडळ असो का संभाजीनगरचं मंडळ असो का मुंबईचं, सर्वांचा पुरस्कार आहे. हा माझा पुरस्कार नाही, हा पुरस्कार सर्व तुमचा आहे. मी एक निमित्त मात्र आहे. आणि हा एक आमच्या नव्या बाबांनी आणि नितीनदारांनी माझं नाव सुचवलं, मामांनी माझं नाव सुचवलं. मामांचं काय सांगावं, मामांचं या ठिकाणी आल्यानंतर आम्ही अभ्यास तिकडे घ्यायला लागलो. मामांची जवळीक झाली, मामांची शिवा मला भेटली. जवळजवळ 3-3.5 वर्ष मामांचे कपडे धुतले. एक मामांचा विचार त्यावेळेस होता, गुरुवार आणि सोमवार दोनच दिवशी मामा स्नान करायचे आणि गुरुवार आणि सोमवारच्या दिवशी जे कपडे धुण्याची, पूर्ण कपडे धुण्याची सेवा माझ्याकडे 3 वर्ष आली. आणि हेच सेवेचं प्रतीक मी समजतो की आज मला या पुरस्काराला पात्रता झाली आणि धन्य झालो. परंतु हा जो पुरस्कार आहे हा खरोखर आमच्या बाबांच्या प्रसन्नतेचा अन्वय गुरुबंधूचा आहे, त्यांचा आहे, आमच्या गावाचा आहे, नागपूर गावाचा आहे. जे जे माझ्यावर स्नेहाने प्रेम करतात या सर्व नामधारकांचा तो पुरस्कार आहे. अशाच वेळेस अभ्यास करत असताना मला एकदा बाबांकडं लक्षणस्थळ भोगण्याची पाळी आली आणि लक्षणस्थळामध्ये उद्धरण प्रकरण सुरू झालं की पहिलीच टीका आहे, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरते. या टीकेचं जेव्हा 17 भेद आले, 17 भेद आले की माणूस पूर्ण गळाटून जायचा. हे 17 भेद बाबांकडून घेतले, काही समजले नाही. मामांकडे घेतले, काही समजले नाही. आमचे ज्येष्ठ विद्यागुरु बंधू परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर आज राहेरकर बाबा यांनी त्यावेळेपासून आजपर्यंत मला कोणतीही शंका आली, त्यांना फोन केला की त्या शंकेचं उत्तर ते आजही देत असतात. आणि त्यावेळेस त्यांनी मला हे 17 भेद इतके सुंदर निरखून सांगितले की आजही ते माझ्या अंतःकरणात जशीची तशी फिट बसली, ज्याच्यामध्ये बिलकुल हे नाही. अशा प्रकारच्या गुरुबंधूंचं मला सहकार्यही लाभलं आणि खरोखर हा पुरस्कारला मी पात्रता नसताना सुद्धा धन्य झालो. खरोखर एकदा या ठिकाणी आम्ही असताना प्राचार्य डॉक्टर कन्हैया कुंडप कोपरगावला विद्यापीठामध्ये प्राचार्य होते, त्या या ठिकाणी आले. खूप फास्ट बोलायचे ते. त्यांनी जेव्हा त्या वक्तव्यामध्ये सांगितलं की संवत्सर आश्रम असा आहे, संवत्सर आश्रमची हे विशेषता आहे की जवळ संजीवनी साखर कारखाना, या संजीवनी साखर कारखान्यामध्ये साखरची धूळ उडते आणि महानुभाव आश्रमामध्ये ज्ञानाची धूळ. असा असलेला हा महानुभाव आश्रम की जिथलं धूळकण सुद्धा ज्ञानाने परिपक्व झालेला आहे. बाबांचा एकच उद्देश होता की प्रत्येक विद्यार्थ्याने घडावं. मामांचा एकच उद्देश होता की प्रत्येकाने या ठिकाणी यावं, आपल्या जीवनाचं सार्थक घ्यावं. आम्ही दगड सारखे वाकडे तिकडे असलेले दगड या ठिकाणी पडलेलो होतो, परंतु बाबा आणि मामा यांच्या प्रसन्नतेच्या माध्यमातून आम्हाला जे मिळालेले 2 शब्द, ते 2 शब्द आपल्यापर्यंत येतोय. नाही तर आम्ही काही कामाचे नव्हतो. त्यांनी आकार दिला आणि आकार देऊन आम्हाला या माणसात बसवलं. ते कैवल्यवासी बाबांचे उपकार म्हणून मामा बोलतायत. दंडवत मामा, दंडवत. तुमचं शुभचिंतन पाहिजे होतं मामा. माईकवर बोला. हॅलो, माईक चालू आहे. हॅलो, बोला मामा. धन्यवाद आपल्या सर्वांना या कार्याच्या सोबत इच्छा. हो, दंडवत मामा, दंड. जे पाहिजे होतं तेही आम्हाला या ठिकाणी भेटलं. असे आचार्य मामा आम्हाला जळण घडण्याला आजही प्रत्येक गोष्टीला
सहकार्य करत असतात आणि त्यांची जी प्रसन्नता आहे, जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रसन्नतेची गरज आहे आणि ही प्रसन्नता माझ्यावर इतकी आहे, आमच्या दीक्षा गुरूंची आहे. या प्रसन्नतेने मला जीवनामध्ये आज कोणत्याच गोष्टीची आवश्यकता पडली नाही. सर्व ती प्रसन्नता गुरुवर्यांची आज प्रत्येक ठिकाणी मला सहाय्यभूत असते आणि प्रत्येक ठिकाणी ते त्या प्रसन्नतेच्या माध्यमातून मी प्रत्येक कार्य करत असतो. अशीच प्रसन्नता मामांचीही, बाबांची तर आहेच, मामांची आहे. शेवटपर्यंत माझ्यावर राहो, त्या खावणीला मी पात्र हो एवढी अपेक्षा करतो. आणि आमचे नितीन दादा हा दरवर्षी कार्यक्रम करत असतात. त्याला 7 मामांनी मार्गदर्शन केलं पहिल्यांदा आणि मामा म्हणे तुमच्याकडून हे होईल का, पण त्यांनी 12 वर्षापासून सातत्य आलं. 12वा नंबर माझा आहे. तुम्हाला माहित आहे की 12 वाजले म्हणजे काय झालं, पुढीलाचे 12 वाजले, पण माझे 12 वाजले. आज माझ्या जीवनाला काहीतरी एक कलाटणी मिळाली. 2 प्रकारचे 12 वाजतात. माझे प्रपंचाचे 12 वाजून धर्माच्या ठिकाणी माझी जी कार्यक्षमता आहे ती वाढवली. असा प्रोत्साहन मला या आश्रमने दिला. शेवटपर्यंत मी या आश्रमचे ऋणात राहील, आमच्या गुरुबंधूंच्या ऋणात राहील आणि अशाच गुरुबंधूंची आम्हाला सहकार्य लाभो. आणि महत्त्वाची गोष्ट, हा पुरस्कार सुरू झाल्यापासून पहिला पुरस्कार जो झाला तो आचार्य प्रवर परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय कैवल्यवासी कारंजेकर बाबा यांच्या हस्ते मामांना देण्यात आला होता. आज मी इतकं धन्य समजतो की आजपर्यंत उपाध्य कुलाचार्य या कार्यक्रमाला उपस्थितच झाले नाही आणि हा जो पुरस्कार आहे मला परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर उपाध्य कुलाचार्य रणाईचे येथील बाबाजी यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार मला भेटला. मी धन्य झालो आणि अशा प्रकारची प्रसन्नता मला शेवटपर्यंत राहावो एवढे 2 शब्द बोलून मी माझे मनोगत पूर्ण करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा आदरणीय बाबांना धन्यवाद करूया. आपल्या गुरुनिमित्तांचा मनोधर्मपूर्वक सेवा एकाच वाक्यामध्ये या संपूर्ण विषयाचा मी गोषवारा आपल्या समोर व्यक्त करेल. देवभावाचा, गुरु सेवेचा आणि मार्गद्रव्याचा. मानव पंथामध्ये या विचाराचं अतिशय महत्त्वपूर्ण असलेली प्रतीती आपल्या सगळ्यांना आहे. सेवेच्या माध्यमातून गुरुला प्रसन्न करता येतं आणि त्या प्रसन्नतेतून आपण ईश्वरापर्यंत पोहोचू शकतो. अतिशय महत्त्वाचे विचार आजचे सत्कारमूर्ती आदरणीय बाबांनी व्यक्त केले. कालपासून आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री मामाजींचे बऱ्याच वेळेला फोनही झाले. थोडंसं पावसाळी वातावरण होतं, मामांनी काही विशिष्ट पारायण करायला सांगितलं आणि मग 10 तपस्विनी साध्वी आपण पारणाच्या सेवेसाठी, म्हणजे माणूस जरी दूर असला तरी तिथून असलेले सातत्याने असलेले म्हणजे लक्ष. मराठीच्या काव्यामध्ये असा एक संदर्भ येतो, घार हिंडे आकाशी चित्त तिचे भोजनापाशी नाही पिलापाशी. जागे तुम्ही हरकत नाही. टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आणि आता धर्मवार्ता समारोपाच्या क्षणाकडे वळते आहे. आजच्या आदरणीय बाबांचा आता हा सेवा सोहळा इथे संपन्न होत असेल मी त्यांची पूर्व माहिती आपल्याला देतो आहे. आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री बाबांचं जन्मगाव तसं मध्य प्रदेशातील बोरगाव नावाचं गाव. त्यांचे वडील होते परमार्थ सेवक श्रीमान रामचंद्र पाटील आणि मातोश्री होत्या सौभाग्यवती शांताबाईजी रामचंद्र पाटील. 1 ऑगस्ट 1965 साली आदरणीय आचार्य श्री बाबांचा जन्म झाला आणि उपदेश निमित्त पूजनीय तपस्विनी सेवंताबाईजी मराठे न्हावी जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी त्यांचा उपदेश झाला आणि 1981 मध्ये अनुसरण सोहळा संपन्न झाला. त्यांचे निमित्त दीक्षागुरू श्री मोठे कैवल्यवासी श्री राजधर बाबाजी मराठे आणि शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग माध्यमिक गुरु नानक युनिव्हर्सिटी अमृतसर इथून त्यांनी शास्त्री पदवी प्राप्त केली. कालिदास संस्कृत युनिव्हर्सिटीमधून रामटेक येथून त्यांनी संस्कृत भाषेमध्ये म्हणजे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन याच गुरुकुळामध्ये याच मातीमध्ये आदरणीय महाराष्ट्रातील कैवल्यवासी संवत्सर निवासी श्री मोठे बाबा यांच्या माध्यमातून त्यांचं ब्रह्मविद्याशास्त्राचं अध्ययन झालं. आणि मग आपल्या गुरुनिमित्तांची ही ज्ञान परंपरा श्री दत्त मंदिर सांगवी या ठिकाणी आर्यनागर या भक्त समूहाची स्थापना करत तेथील सर्व
ग्रस्त बंधू भगिनींना ब्रह्मविद्या शास्त्राचं चिंतन करत आचार्य श्री बाबा 16 डिसेंबर 1996 महंती प्रतिष्ठेवर विराजित झाले. हा त्यांच्या कार्याचा धर्मरूप सेवेचा गौरव. काल बोलताना आदरणीय बाबा मला म्हणाले की आदरणीय कवेलवासी श्री मोठे गुरुजींकडून मी आज्ञापालन ही गोष्ट शिकलो. ही गोष्ट मला फार आवडली. शिष्याचं अविभाज्य लक्षण काय असते तर आज्ञापालन. कोणता शिष्य आपल्या गुरुला आवडतो जो आज्ञापालन करणारा असतो. तो कुटुंबात असो, समाजात असो, धर्मसाधनेमध्ये असो. आज महानुभाव पंथामध्ये विविध ठिकाणी प्रबोधनाचे सोहळे आदरणीय बाबा आयोजित करतात. नागपूर जिल्ह्यातील चिंचोली या ठिकाणी 12 वर्षापासून ब्रह्मविद्या निरूपणाचा सोहळा त्यांचा अखंड सुरू असतो. त्यासोबतच सांगवी या ठिकाणी संपन्न होणारा श्री दत्तात्रय प्रभू अवतरण दिन हा अतिशय आखीव रेखीव आणि आगळा वेगळा सोहळा प्रतिवर्षी संपन्न होतो. 2 वर्षापूर्वी त्याचा रौप्य महोत्सव मोठ्या थाटामाटात सर्व आचार्यांच्या समोर संपन्न झाला. बाबा टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय बाबांना दंडवत करूयात. आपल्याला श्रुत आहे मानव पंथातील एकमेव संस्कृत विद्यालय अर्थात श्री चक्रधर गुरुकुल विद्यालय फैजपूर याचे आदरणीय बाबांनी एक तप 12 वर्ष प्राचार्यपदाची भूमिका सांभाळली. अतिशय उत्तम असलेली वास्तू निर्माण केली. लोकवर्गणीतून लोकांना एकत्रित करतो आणि या निमित्तानं पंथवर अतिशय तळमळीनं सांगितलं मला संहितेनं जमणार नाही, अर्थासहित प्रकाशित करा. मग आम्ही अर्थाची आणि त्याच्यातून अर्थासहित सह्याद्री या ग्रंथाचा विमोचन 16 4 वर्षापूर्वी संपन्न झाला. अशी महत्त्वाची असलेली भूमिका साहित्य, प्रबोधन, धर्मसेवा या दृष्टीनं आदरणीय बाबांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे. पुढे येणाऱ्या अनेक परंपरांपर्यंत हे कार्य तहयात लोकांपर्यंत पोहोचणार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा बाबांना दंडवत करूया. तुमच्या सर्वांच्या टाळ्या आदरणीय बाबांच्या कार्याच्या बलाचं गौरव वाढविणार आहे. पाहिलं असेल कार्यक्रमाचा फलक आहे आणि दोन्ही बाजूला 2 फोटो आहेत. कारण आम्ही इथे तयारीला उभं होतो आणि नकळत असं फोटोकडे पाहिलं की वाटलं बाबा आपल्याकडे पाहा. अधिकरण कैवल्यवासी आचार्य श्री राजधर बाबाजी महानुभव श्री गुरु स्मृती पुरस्कार स्वस्त श्री सर्वोपमा योग्य परावर जाणते ब्रह्मविद्या शास्त्राचे भांडार ईश्वरनिष्ठ परमार्ग आधारस्तंभ सकळ गुण अलंकार मंडित आदरणीय श्री प्राचार्य महंत श्री राजधर बाबाजी शास्त्री मराठी संचालक श्री दत्त मंदिर डोंगर सांगवी आपणासी शतकोटी साष्टांग दंडवते. ज्ञान भास्कर महाराष्ट्राधिकरण गुरुवर्य आचार्य महंत श्री राजधर बाबाजी महानुभाव या नावे श्री गुरु स्मृती पुरस्कार वर्ष 12वे देवनी आपणा प्रति आबालवृद्धासी असलेली श्रद्धा व्यक्त करीतो असो. आदरणीय श्री बाबाजी आपण खानदेश प्रांती डोंगर सांगवी या गावी श्री गुरु निमित्तांनी स्थापित केलेल्या श्री दत्त मंदिर या संस्थेची सुसूत्र नियोजन आणि संचलन करीत असा. मार्ग सेवेलागी आर्यनागर या वासनिक संघटनेची स्थापना करून तयासी ईश्वर विहित शास्त्रार्थ शिकवणी सेवा दास्यालागी दक्ष करीते असा. धर्मप्रचारार्थ पूर्वसुरींनी फैजपूर येथे स्थापित केलेल्या श्री चक्रधर संस्कृत गुरुकुल विद्यालयाच्या प्राचार्यपदी सर्वांमते विराजित होऊन एक तप या संस्थेची धुरा सांभाळीत असा. आपण मागा परमार्गाची सेवा करून श्री गुरुची प्रसन्नता आणि गुरुकुळाचा संतोष प्राप्त केला असे. आपण असा श्री गुरूंच्या प्रसन्नतेचे पुरुष श्री गुरु मनोधर्मे वर्तन करूनी आम्हा समोर आदर्शांचा वस्तुपाठ घातला असे. बाबा आपली अभ्यासपूर्ण धर्मरूप व्यासंगी वक्तृत्वाची ख्याती सर्व दूरवर पसरलेली असे. जेणेकरून आपण बहुतांच्या वेदाबोधाला शास्त्रा अनुसरणाला तथा अनेकांच्या चर्येला निमित्त होऊन प्रेमोपाय जोडून ईश्वरीच्या उद्धरण व्यापारालागी विनियोगी जात असा. तथा अनेकाच्या शास्त्रार्थ शिकून मंत करीते असा. येणे लागी प्रस्तुत श्री गुरु स्फूर्ती पुरस्कार आणि मानपत्राने आपल्या गुणाप्रती श्रद्धा व्यक्त करून
उदंड निरोगी आयुष्य वर्तमान लाभावे ऐसे ईश्वराश्री प्रार्थना करीतो असो. दंडोत प्रणाम. श्री ब्रह्मविद्या निकेतन महानुभावाश्रम संवत्सर. दंडोत. टाळ्यांच्या गजरामध्ये या श्री गुरु स्मृती पुरस्काराचा आनंद व्यक्त करत पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय आचार्य श्री बाबांना आता आम्ही आमंत्रित करतो. या आपल्या महत्त्वपूर्ण सत्काराला आपण या ठिकाणी उत्तर द्यावं. आदरणीय श्रद्धेय आजच्या श्री गुरु स्मृती पुरस्काराचे मानकरी आचार्य श्री बाबा आपल्याशी संवाद करतील आणि त्यानंतर कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष विचार आपण श्रवण करणार आहोत. आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री बाबा बंधूंनो, टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचे महत्त्वपूर्ण अनुभव आपण आता या ठिकाणी श्रवण करणार आहोत.